शरद प्रकाश वियर. ह्यांच्या घरी आम्ही आलेलो आहे. थोडा चहा वगैरे झाला. नमस्कार मित्रांनो, सोजंगात यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासींचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तर मंडळी चाललो आहे मी मावलंग्यामध्ये का तर आपल्या इथे नरसिंहाचं मंदिर आहे. तर आम्ही शोधत चाललेलं आहे, कारण मुंबईतून एक प्रितेशदा म्हणून मित्र येणार आहे आणि त्याच्या संगाती तो मुंबईतून येतो आहे आणि त्याला ते मंदिर पाहायचं आहे. मी पण पाहिलेलं नाही, पण आपण त्याच्यासोबत चाललो आहे, कारण हा व्हिडिओ त्याच्या माध्यमातून पण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून हे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आपल्याला मुंबईतून मित्र भेटलेला आहे, कारण रत्नागिरीचा मित्र आहे. तर दादा, आपलं चॅनल कोणतं आहे? परितोष मांगडे ब्लॉग्स. तर ह्या दादा आज चिपळूणात म्हणजे मुंबईतून आला आहे, चिपळूणात आलेला तेव्हा कॉल केलेला आणि आपल्या मागजनमध्ये आलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे मित्रांनो मावलंग्यामध्ये. आणि आपले युवा यूट्यूबर टॅटो चहावाले, तर त्यांच्या इथे आम्ही वडापाव टेस्ट वगैरे करणार आहोत, कारण इथे खूप सारे लांबून लोक येतात आणि इथली टेस्ट भारी, चहा पण भारीच असतो. कारण आपले युवा धंदे आहेत ना, जर बघायला गेलात ना तर खूप सारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आहेत ना, माझे जे मित्र आहेत, वर्गमित्र किंवा क्लासमेट, ह्यांनी आता छोटे बिझनेस चालू केलेले आहेत आणि ते माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर मित्रांनो, पहिली टेस्ट आम्ही घेणार आहोत. इथे पॅटीस बनवलेलं आहे आणि दादा पण आपल्याला कशी टेस्ट आहे ते पण सांगणार आहेत, तर पाहू. तर मंडळी, आपण आहोत मावलंग्यामध्ये आणि नरसिंह देवाचं मंदिर पाहण्यासाठी आज मावलंग्यामध्ये आलेले आहेत. आणि हे भाऊजी, तर भाऊजी आपलं नाव काय? माझं नाव शरद प्रकाश वियर. ओके. तर ह्यांच्या घरी आम्ही आलेलो आहे. थोडा चहा वगैरे झाला, काकडी वगैरे खाल्लेली आणि आता प्रवास आहे मित्रांनो नरसिंह मंदिर पाहण्यासाठी. आणि तिथला मित्रांनो व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे. आणि जर बोललं ना तर कोकणातील हे प्राचीन मंदिर असं बोललं जातं. आणि त्या मंदिराचा व्ह्यू काय, तर आता ती स्थापना झालेली आहे काही वर्षांपूर्वी आणि जे जुनं मंदिर होतं त्याच्यावरती जर बघायला गेलं तर 400-450 वर्षापूर्वीची अशी ही गोष्ट आहे. आणि ते मंदिर आज आपल्याला व्हिजिट करणार आहोत, तर पाहू पुढे.
तर मंडळी, आपला प्रवास होता नरसिंह मंदिराकडे जातो. आता आपण पाहतोय ना, तर मावलंगी गावची जी ग्रामदेवता आहे तर वर्धानी देवी, तर त्याच वर्धानी देवीचं आपण दर्शन घेणार आहोत. कारण नवरात्री उत्सवानिमित्त मित्रांनो आहेत ना, आपल्या इकडे मंदिरामध्ये प्रत्येक रूपं लागलेली असतात आणि तिचा जागर केला जातो. आणि तो मित्रांनो जागर आपल्याला आज पाहायला मिळणार आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. कारण हे असे माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहू. नरसिंह मंदिर पाहण्यासाठी जेव्हा आलेलं ना, तर आपल्या इथे प्रत्येक गावामध्ये जेव्हा आपण शूट करायला जातो ना, तेव्हा कोणतरी एक वाटाड्या लागतो, म्हणजे वाट दाखवणारा. तर आपल्या भाषेत बोललं ना तर वाटाडू म्हणजे काय, तर वाट दाखवणारा कोणतरी अनुभवी माणूस लागतो. तर आपल्याला हे दादा आहेत. तर दादा, नाव काय तुमचं? माझं नाव वैभव प्रकाश वीर. तर वीर आहेत, तर मावलंगी गावचे इथले ग्रामस्थ आहेत. आणि त्याने आम्हाला आज त्यांच्यामुळे इथपर्यंत जर आम्ही आलो आहे. कारण जर लोकेशनवरती जर आला असतं ना तर खूप म्हणजे किचकट खूप आहे. कारण रोड सर्वीकडे तसे गेलेले आहे तिकडे तिकडे. आणि तर ह्या दादामुळे आज आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं आहे. तर प्राचीन काळातील हे मंदिर आहे, तर ते खूप वर्षापासून बांधकाम चालू होतं. आणि ते 1910मध्ये ते बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपल्याला हे पूर्ण मंदिर पाहायला मिळतं आहे. तर पुढे पाहू, कारण आपल्याला पुढे पुजारी काका वगैरे आहेत, त्यांची पण थोडीशी मुलाखत असणार आहे. तर पाहू.
मंडळी आपण आहोत मावलंग्यामध्ये आणि नरसिंह देवाचं दर्शन घेतलेलं आहे मंदिरामध्ये. आणि जर आपण काही बघायला गेलं ना तर काही पुरातन काळातील गोष्टी आहेत ना त्या आज आपल्याला ह्या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि ह्या गोष्टी जर बघायला गेल्यात ना तर आपण हे पाहतोय तर कॉन्क्रीटचा खांब नाही, पण तो मित्रांनो आताचा आहे ना जर बघायला गेलात ना तर हे प्राचीन काळातील म्हणजे लाकडी खांब आहे. आणि त्याच्यावरती ज्या डिझाईन वगैरे बघा किती खूप छान कोरलेले आहेत. म्हणजे ह्या डिझाईन आहेत ना तर आताचे जे कोणी काही कलाकार आहेत ते मारू शकत नाहीत. आणि दुसरं गोष्ट बघायला गेलात ना तर त्याच्यावरती डिझाईन बघा कशी कोरीव काम केलेलं आहेत. आणि हे मित्रांनो जर अजून जर बघायला गेलात ना तर प्राचीन काळातील ह्या गोष्टी आज आपल्याला मावलंगी गावामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आतमध्ये जी आपण मूर्ती पाहतोय ना ते पण खूप छान आहे, कारण ह्या जुन्या गोष्टी आज आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मी इथे दाखवण्यासाठी आलेलो आहेत. आणि हेच मित्रांनो आज आपल्या ह्या मंदिराच्या इथे दर्शन झालं. तर ह्या दादा मुले, हे दादा रत्नागिरीचे आहेत आणि त्यांच्या मुले हे मंदिर त्यांना पाहायचं होतं आणि त्यांना मी घेऊन आलो. आणि मला ते आपले जे आपल्याला बोललो तुम्हाला कोणतरी वाटेडे लागतो तर त्या दादाने आपल्याला इथपर्यंत मंदिर दाखवलं. तर ते हे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि हे आपण जे पाहतोय ना तर आज हे मंदिराच्या इथे ते देखभालीसाठी जर असतात तर हे मामा आहेत. तर मामा नाव का तुमचं? माझं नाव चंद्रकांत भिकाजी मोरे. मी इथे जवळजवळ 15 वर्ष 16 वर्षे काम करतोय. मी देखभाल काम करतोय. इथे येणारे सर्व भाविक हे चांगल्या येणार यांची आल्यानंतर उत्तम चहा पाणी नाश्ता काय असेल ते मी त्यांना देतो. बरं, त्यातला उत्सव असतो हा वैशाख पौर्णिमा मेचा. मेमध्ये पण इथे येणारे भाविक आहेत ते मध्य प्रदेश, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, इचलकरंजी इकडून येतात. ओके, तर धन्यवाद. तर ह्या मामाने खूप छान माहिती दिलेली आहेत. आणि हे आता जे दादा आपण बघतोय ना तर रत्नागिरीतून भोके इथून आलेले आहेत. तर दादा तुला काय वाटतं की आजचं हे मंदिर तुम्ही पाहिलंय तर तुला कसं वाटतंय? मला खरं सांगायला गेलं ना खूप अशा दुर्मिळ गोष्टी आहेत. एक तर पहिला मी पहिल्यांदा म्हणजे आयुष्यातून पहिल्यांदा भगवान नरसिंहाच्या मंदिरात आलो आहे. आणि मी असंच एक सहज गुगल केलं होतं, त्यात मला ह्या मॅपवरती दाखवलं मंदिर. तर मी आता माझा मित्रच आहे यूट्यूबर, तर मी त्याला कॉन्टॅक्ट केला कारण कासे गावातल्या बाजूच्याच गावातलं होता म्हणून त्याला कॉन्टॅक्ट केलं. मग त्यांनी असं इकडचे लोकल वगैरे कॉन्टॅक्ट करून, कारण मंदिर भरपूर आतमध्ये आहे आणि रस्ता पण येण्याचा रस्ता जो दिसतोय तसा सोपा नाही आहे. तर त्याच्या सहाय्याने मी इथवर आलो आहे. पण मंदिर पाहून खरं सांगतो जेवढं मी ट्रॅव्हल केलं ना मुंबईहून इथपर्यंत आतापर्यंत सगळा थकवा गेला आहे. जेव्हा मी भगवानाचं दर्शन घेतलं आहे नरसिंहाचं एकदम छान आणि मूर्ती पण खूप सुंदर आणि असणारच, कारण हे आत्ताची नाहीच आहे, भरपूर खूप वर्षापूर्वीचे म्हणजे सांगताही येणार नाही तितक्या वर्ष जुन्यापूर्वीचे आहे. पण सुबक आणि छान वाटते मूर्ती. आणि आतला जो स्ट्रक्चर आहे ना म्हणजे जो आर्किटेक्ट बोलतो तो त्या टायमाचा आहे. आत्ताच्या क्षणी आणि पाहायला मिळतच नाही. मी तर सांगतो की आवर्जून तुम्ही व्हिडिओ तर बघाच पण प्रत्यक्षात इथे भेट येऊन द्या, कारण जे गोष्टी इथे आल्यावर आपल्याला बघायला भेटतात ना त्या व्हिडिओमार्फत किंवा फोटोमार्फत नाही बघायला मिळत. मी स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, कारण मी फोटो आणि व्हिडिओमध्ये भरपूर बघतो पण मला वास्तविक ठिकाणी जाऊन त्या लोकेशनवर जाऊन जे गोष्टी जास्त आपल्याला अभ्यासता येतात आणि बघता येतात. तर खूप छान वाटलं इकडचा एक्सपिरियन्स. ओके, तर मंडळी जर बघायला गेलात ना तर आज कोकणामध्ये हे नरसिंहाचं मंदिर म्हणजे ऐतिहासिक काळातील हे मंदिर आहे. आणि ते आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळाल्या, कारण जे खांब बघितलेले किंवा त्या खांबांवरती डिझाईन पाहिलेल्या त्या आताचे जे कोणी कलाकार असेल ना तर करू शकत नाहीत. आणि ते आज आपल्याला ह्या मंदिरामध्ये पाहायला मिळालं. तर मंडळी आपण जे हे पाहतोय ना म्हणजे जुनं जे आपला जांभा बोलला जातो तर ह्या मंदिराचे वैशिष्ट्य जर काय तर जुने जांभे पहिले केवढे होते बघा. तर लांबीला जर बघायला गेलात ना तर 3.5-3 फूट असे लांबीला आहेत, 2.5 फुटाचे पण आहेत काय काय. आणि त्याच्यावरती ती डिझाईन करून हे मंदिर आपल्याला आहे ना पूर्ण पाहायला मिळतं आहे. आणि कोकणातील हे अशा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत, कारण आज प्राचीन काळातील हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं आहे. कारण जर बघायला गेलात ना ते स्ट्रक्चर आहे ना ते एकदम भारीच आहे बांधकाम. आणि त्याच्यामुळे ते पुढलं जे आहे ना ते पण आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतं आहे, कारण ह्या कोकणातल्या अशा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्कीच आपल्याला कमेंट करा. तर मित्रांनो बाय बाय, टाटा, शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा.